कधीपासून आपण मैत्रिणी झालो, दुसरीत होतो तेव्हा एकमेकींच्या आयुष्यात आलो. तिथून ती सुरुवात झाली तुझ्या ना माझ्या मैत्रीची. गोडी दिवसेंदिवस वाढत गेली गोड नात्याची. अभ्यासात तू खूप हुशार, त्यातलं तूच मला समजवले. तू होतीच सोबत, म्हणूनच कदाचित मी कधी कधी पास झाले, कधी कधी व्हायची तुझी माझी भांडणे फक्त एकाच विषयावर. शाळेला जायला तू करायची तुझी आणि मी आणि ओंकार मात्र जायचं फसून. आठवते कधी पावसाळ्याची तुझी पत्नी, जी तू बाहेर काढत नसायची. डिझेल माझी छत्री असा एकच हट्ट धरून बसायची. आठवतंय का तुला आपल्या दोघींचं खाणं कसं असायचं? वडापाव असो किंवा भेळ, दोन भागात विभागलं जायचं. एका प्लेट मधील पाणीपुरी खाण्याचे वेळच ते वेगळे असायचे. काय करणार अशा वेळी जेव्हा दोघींकडे पण पैसे नसायचे. खूप छान केलं काय आपल्या दोघींचं ते बालपण. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून या जन्मात सुद्धा भेटलो आपण. आज भले आपल्या दोघींची तितकीची भेट होत नाही. फ्रेंडशिप डेला सुद्धा एकमेकांना शुभेच्छा देत नाही. पण तुझ्याबद्दलचं मनातलं प्रेम कधीच मिटणार नाही. माझ्यावरची तुझी छाया कधी वाटणार नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला आपली मैत्री तोडण्याचा, पण आपल्या मनात मात्र एकच विचार, हे नातं कधी न सोडणार. आपल्यात भांडणही व्हायची, कधी कधी आपलं जुळलंच नाही. आतापर्यंत गायत्रीने वेळेशिवाय माझ्याकडे काहीच मागितलं नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुझीच साथ राहणार आहे. बहिणाचं किंवा मैत्री या नात्यात मी तुलाच राहणार आहे. काही प्रसंग असे येऊन गेले, त्यावेळी दोघे एकत्र रडलो आहे. एकमेकींच्या साथीने दोघी त्यातूनच अजून चांगल्या भेटलो आहे. स्वामींच्या कृपेने आज जयसारखा चांगला जोडीदार तुला लाभला आहे. कसं होणार या मुलीचं हा प्रश्न माझ्या डोक्यातून आता सुटला आहे. कधी मी घरात सांगायचे मी गायत्री सोबत जाणार आहे, तर कधी तू घरात सांगायची मी श्रुती सोबत जाणार आहे. पण आमच्या या गायत्रीला आता जयेश सोबत नेणार आहे. माझ्या नवऱ्याचं नाव वायू, माझ्या नवऱ्याचं नाव वायू न तुझ्या नवऱ्याचं नाव जयू. स्वभाव दोघांचा एकसारखाच आहे शांत. करूया दोघी सुखाने संसार, आनंदाने आणि निवांत. आपल्या दोघींसोबत आणखी एक गोष्ट होती ती अनमोल. काय करू मी कौतुक त्याचं, नाव त्याचं अनमोल. नाव त्याचा करायचा नाही, डान्सिंगचा आहे तो बादशाह. लग्नात तुझ्या जल्लोषात डान्स कसा करतो ते सर्वांनी पहा. आपल्या तिघांचं हे त्रिकोण एक वेगळंच नाट्यपंच. स्वभाव तिघांचे असे सारखे याने आपल्याला जवळ आणतो. विसरू नको कधी गायत्री तुझ्या या मैत्रिणीला. तुझ्यासारखा जीव कोणी लावला नव्हता या जीवाला. पण खरं सांगते तुला, तू माझी सखी आहे. अजून काय हवं? खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला, अखंड सौभाग्यवती. पुढच्या तुझ्या साऱ्या आयुष्यासाठी तुला अनंत अशा शुभेच्छा. सुख आणि समृद्धीने